काही दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे मराठवाडा पुरात आणि संकटात सापडलाय। मात्र पुन्हा एकदा मराठवाड्यावरती पावसाने आपली वक्रदृष्टी वळवलेली आहे। बीड धाराशिव जिल्ह्यात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातलाय। मुसळधार पावसाने नद्या दुथडी भरून वाहतायत। नद्यांचं पाणी शेतात शिरतंय, त्यामुळे पुन्हा एकदा नुकसान शेतकऱ्यांना सहन करावं लागतंय। गेल्या आठवड्यातील अतिवृष्टीच्या जखमा ओल्या असतानाच बीडमध्ये पुन्हा एकदा पावसाने धुमाकूळ घातलाय। बीडमधील बिंदुसरा, माजलगावमधील सिंदफणा नद्यांना पुन्हा पूर आलाय। समुद्राला जसं उधाण येतं तसंच बिंदुसरा नदीला उधाण आल्याचं चित्र आहे। त्यामुळे बीड शहरातील जुना दगडी पूल पाण्याखाली गेलाय। बीड जिल्ह्याला हवामान विभागाने आज अतिवृष्टीचा इशारा दिला होता आणि हा इशारा आता खरा ठरताना दिसत आहे। आपण पाहू शकतो बीड जिल्ह्यात सकाळपासून अतिवृष्टी होत आहे। बीडसह धारूर असेल, वडवणी असेल, माजलगाव असेल या भागात जोरदार पाऊस पडतोय आणि यामुळे नद्या ज्या आहेत त्या दुथडी भरून वाहत आहेत, पूर आलाय। आपण सध्या बीड शहरातील बिंदुसरा नदीच्या काठी आहोत आणि कशा पद्धतीने हे पाणी रोजर रूप धारण करून नदीच्या पात्रातून वाहत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। नक्कीच पूर स्थिती निर्माण झालेली आहे। याला प्रशासनाच जबाबदार, कारण प्रशासनाला वेळोवेळी इथला प्रश्न नाल्याचा असो किंवा रस्त्याचा असो आम्ही वेळोवेळी सांगून देखील प्रशासनाने कोणती दखल घेतलेली नाही। आज जर तुम्ही पाहिलं तर आमचे पेशंट घरात घरी येऊन ऑक्सिजन लावावा लागला, कारण त्यांना दवाखान्यात नाही ना, अँब्युलन्स येऊ शकत नाही, इथून टू व्हीलर जाऊ शकत नाही, फोर व्हीलर। इतकी वाईट परिस्थिती फक्त प्रशासनाने आमच्यावर आणलेली। आता आम्हाला मी तर म्हणतो त्यांनी एक आम्हाला बोटी द्यावं की ह्यातून तुम्ही बोटीने बाहेर निघावं। आणि जर थोडा आणखीन जर पावसाचा जोर जर राहिला ना तर इथं तुम्हाला सांगतो हेलिकॉप्टर शिवाय लोक बाहेर काढणं मुश्किल होईल। हीच आमची प्रशासनाकडे एक मागणी राहील। बीडच्या माजलगाव तालुक्यामध्ये जोरदार पाऊस कोसळतोय। त्यामुळे माजलगाव प्रकल्पाचे 11 दरवाजे तर मांजरा प्रकल्पाचे 12 दरवाजे उघडण्यात आलेत। परिणामी धारूर, वडवणी, माजलगाव भागातील नद्यांना हा पूर आलाय। सिंदफणा नदीला आलेल्या पुरामुळे रस्ते पाण्याखाली गेलेत। मात्र याच रस्त्यांवरून स्थानिक जीव धोक्यात घालून प्रवास करत असल्याचे चित्र आहे। बीडच्या पाटोदा तालुक्यात मुसळधार पावसामुळे शेत शिवाराची दैना उडवली आहे। पिठी गावातील हजारो हेक्टर शेतांमध्ये पाणी साचलंय। त्यामुळे सोयाबीन, तूर, मूग यासह अनेक पिकांनी जीव सोडलाय। सततच्या पावसामुळे बीड शहरातील अनेक रस्ते, परिसर जलमय झालाय। धांडेनगरच्या काही भागातील वाहतूक बंदही करण्यात आली आहे। तसंच अनेक नागरिकांच्या घरांमध्ये तसंच दुकानांमध्ये देखील पाणी शिरल्यानं मोठं नुकसान झालंय। धाराशिव जिल्ह्यातही पुन्हा एकदा सर्वदूर पाऊस बरसतोय। सलग सरींमुळे धाराशिव जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये जनजीवन विस्कळीत झालंय। परंडा आणि भूम तालुक्यात नदी नाल्यांच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाल्यानं जिल्ह्यातील अंतर्गत वाहतूक कोलमडली आहे। धाराशिव जिल्ह्यामध्ये काल सकाळपासून पावसाचे संततधार पुन्हा सुरू झाले आहे। 2 दिवसाच्या विश्रांतीनंतर पावसानं पुन्हा आगमन कमबॅक केलेलं आहे। भूम आणि कळंब आणि परंडा या 3 तालुक्यामध्ये धाराशिव जिल्ह्यात या 3 तालुक्यामध्ये पावसानं धुमाकूळ घातला होता। अतिवृष्टीमुळे इथलं जनजीवन विस्कळीत झालं होतं। काल सकाळपासून पुन्हा धाराशिव जिल्ह्यामध्ये पावसानं कमबॅक केलेलं आहे। सर्वदूर पाऊस पडत असल्यामुळे धाराशिव जिल्ह्यातील सर्व साठवून तलावे, मध्यम तलाव, मोठे धरण तुडुंब भरलेले आहेत। तेरणा धरणाचे सर्व दरवाजे उघडण्यात आल्यानं नदीकाठच्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलंय। पाथरूड आणि जामवाभी परिसरामधून वाहणाऱ्या दुधना नदीनं पाटसावंगी गावानजीक रौद्र रूप धारण केलंय। त्यामुळे या भागातील शेकडो हेक्टर जमीन पाण्याखाली गेली आहे। मुसळधार पावसामुळे तेर तालुक्यातील पूल तुटलाय। लातूर जिल्ह्यातील गावांना जोडणारा पूल पाण्यात वाहून गेल्यानं तेर ते लातूर हा मार्ग आता बंद राहणार आहे। परंडा तालुक्यातील कारंजा गावातील जिल्हा परिषद शाळा अक्षरशः जलमय झाली आहे। गेल्या आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अद्याप बीड धाराशिव जिल्हा सावरलेला नाहीये। अशातच पुन्हा एकदा पावसानं रौद्र रूप धारण केल्यानं शेतकऱ्यांसह नागरिकांचं आयुष्य आता संकटात आलंय। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।